नमस्कार मंडळी, GT इन्फो चॅनलच्या माध्यमातून मी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत शहापूर तालुक्यातील सरळांबे या गावी। या गावाला बोडव्याच्या रूपाने अगदी जुनी अशी प्राचीन परंपरा या गावाला लाभलेली आहे। तर हाच गावदेव उत्सव, हाच बोडवा, हीच जुनी परंपरा पाहण्यासाठी आपण थेट जाऊया सरळांबे या गावी। कल्याणवरून ऑटो रिक्षा पकडून थेट शहाड स्टेशन गाठलं, कारण अनेक लोकांच्या तोंडून मी हे ऐकलं होतं की जीवनात एकदा तरी सरळांब्याचा बोडवा पाहावा। याच हेतूने लगबगीने मी निघालो। ट्रेन धीम्या गतीने जरी चालली असली तरी मनात पिपाणी आणि संबलचा आवाज घुमत होता। कसं तरी गर्दीचा प्रवास करून मध्य रेल्वेचं आसनगाव स्टेशन गाठलं। स्टेशनवरून शहापूर रिक्षा, शहापूरवरून सरळांबे रिक्षा पकडून जायचं होतं। सरळांबे गावात पोहोचताच जत्रेत तोब्बा गर्दी पाहायला मिळाली। अक्षरशः पाऊल टाकता येत नव्हतं, एवढी गर्दी जमा झाली होती। महागाईच्या काळात स्वस्ताची कमाल, कोणतीही वस्तू घ्या फक्त 50 रुपये, 50 रुपये, 50 रुपये, हे ऐकून कान बहिरे व्हायची वेळ आली होती। पण ती सोंगे नाचतात कुठे याचा प्रथम शोध घेतला। तसाच गर्दीमधून सोंगे कुठे नाचतात हे पाहण्यासाठी मी निघालो। पोचताच बघतो तर काय, सोंगे नाचायला सुरुवात झाली होती। पहिले सोंग हे गणपती बाप्पाचं पाहायला मिळालं, परंतु चौकशी केली असता पहिले भालदार चोपदार, नंतर आरतीचं सोंग पाहायला हे मिळालेच नाही। जाळीमध्ये जाऊन लहान पोरं ही उड्या मारत होती, ही उड्या मारत होती। जत्रेचा आनंद जणू काही द्विगुणितच करत होती। पुढे विद्येची देवता सरस्वती माता आणि गणपती बाप्पा यांची आरती करण्याचा योग आला। छोटंसं टुमदार मंदिर आणि मंदिराभोवती रेल्वे काही नजारा होता। पुढील स्टेशन सरळांबे आल्यासारखं वाटत होतं। पुढील स्टेशन सरळांबे। जत्रा आणि लाल शेव यांचं इसवी पूर्वीपासून घनिष्ठ संबंध असावेत।
येथे जत्रेला तर आली पाकोळीची रंगत, प्रत्येक घरोघरी बसले पाहुण्यांची पंगत आणि सोंगाला आली पिपाणी आणि संबलची संगत। या गावात कोणताही पाहुणा येवो तो जेवल्याशिवाय जात नाही, प्रत्येक घरोघरी आग्रहाचे आमंत्रण केले जाते। मध्ये मी 1 तासाची झोप घेतली, परंतु कानावर पिपाणी आणि संबलचा नाद घुमतच होता। पुन्हा येऊन पाहतो तर काय, सारे शांत झाले होते। कोणी हातावर हात ठेवून होते, तर कोणी घराच्या टपावर जाऊन बसले होते, तर कोणी कुठे तर कोणी कुठे। डोकरी डाकरी लोका मफलर लावून बसली होती। जिथे जागा मिळेल तिथे लोक बसली होती, जिथे जागा मिळेल तिथे लोक उभी राहिली होती। कोणी गॅलरीवर बसले होते, तर कोणी घराच्या कौलावर जाऊन बसले होते। मला नाही राहत म्हणून मी विचारलं की एवढी शांत आणि कशासाठी ही गर्दी जमली आहे। तेव्हा लोकांनी सांगितले की महिषासूर आणि आई गांधेवी माता यांची आता लढाई होणार आहे आणि त्या लढाईसाठी 365 दिवसांची प्रतीक्षा करावी लागते आणि ज्यांचं भाग्य आहे त्यांनाच ही लढाई पाहायला मिळते। तेव्हा मी सुद्धा या लढाईची प्रतीक्षा करू लागलो। त्या लढाईच्या अगोदर महाराष्ट्राचे जागृत देवस्थान म्हणजे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा यांचे सोंग निघाले होते।
श्री म्हसोबा यांचे सोंग निघाले. गावाची गावदेवी आणि महिषासूर यांची लढाई पाहण्यासाठी साऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. या लढाईमध्ये गावदेवी माता महिषासुराचा वध करते आणि मातेचा विजय होतो आणि आपल्या विजयाची पताका म्हणून संपूर्ण दिवसभर सरलांबे गावाला गावदेवी माता आशीर्वाद देते.